सो हॅलो गाईज, तर आज आपण करणार आहोत फेशियल. घरच्या घरी फेशियल कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. जर कोणाला टाईम भेटत नसेल सलूनमध्ये जायला आणि अर्जंटमध्ये फेशियल करायचं असेल तर ही ट्रिक नक्की यूज करा. सो आपण फर्स्ट यूज करणार आहोत क्लेन्झिंग. याने पूर्ण फेस आपला एवढा छान क्लीन होतो. 5 ते 6 मिनटं त्याला फेसला मसाज करायचं आहे. ते क्लेन्झिंग लावून जसं व्यवस्थित मसाज करून घ्यायचे 5 ते 6 मिनटं, तरी ॲटलिस्ट 5 ते 6 मिनटं यूज करायचं. देन ते आपण कॉटनने किंवा टिश्यूने रिमूव्ह करायचं. फेसवॉश अजिबात करायचा नाही आहे. ते जी काय क्लेन्झिंग आहे ते टिश्यूने रिमूव्ह करायचं आहे. देन त्यानंतर आपण अप्लाय करतो आहे स्क्रब. तर हे फेस स्क्रब आहे. हे पण व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे आणि हे ते 5 ते 6 मिनटं स्क्रब करायचं आहे आपला फेस. जास्त पण जोराने घासायचं नाही आहे. एकदम हळूहळू फेसला मसाज करत करत 5 ते 7 मिनटं तरी स्क्रब व्यवस्थित करायचं आहे. देन आपण फेसवॉश करून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेसवॉश करून झाल्याच्या नंतर आपण लावणार आहोत हायड्रेटिंग जेल. सो हे हायड्रेटिंग जेल आपल्या फेसला खूप हायड्रेट करतं आणि हे हायड्रेटिंग जेल लावल्यावरती ड्राय स्किनवाल्यांसाठी तरी 8 ते 9 मिनटं फेस मसाज करायचं आहे. व्यवस्थित आपला फेसमध्ये ते ऑब्झर्व झालं पाहिजे. सो ह्या व्यवस्थित 6 ते 7 मिनटं मसाज करत राहायचं आपला फेस. सो ही स्टेप झाल्याच्यानंतर परत एकदा फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता माझा फेस आत्ताच किती ग्लो करतो आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा मी सुरुवातीला माझा फेस कसा होता आणि आता कसा वाटतो आहे. देन आपण आता यूज करणार आहोत नरिशिंग क्रीम. सो ही नरिशिंग क्रीम आहे ती आपल्या फेसला नरिश करते. सो ही लावल्याच्या नंतर ती क्रीम ॲटलिस्ट 8 ते 9 मिनटं फेसवरती मसाज करत राहायचं आणि ती क्रीम पूर्णपणे ऑब्झर्व झाली पाहिजे आपल्या फेसवरती, बिकॉज याच्यानंतर आपला फेस वॉश करायचा नाही आहे. सो हे पूर्ण जी काय आपण फेसला जेवढी क्रीम लावू ती पूर्ण फेसमध्ये ऑब्झर्व झाली पाहिजे. सो अशा प्रकारे एकदम व्यवस्थित त्याला मसाज करून घ्यायचं आहे. देन आता आपण अप्लाय करणार आहोत फेस टॅनिंग मास्क. ट्रस्ट मी गाईज, हा जो टॅनिंग मास्क आहे हा आपलं टॅन पूर्णपणे रिमूव्ह करतो.